नमस्कार, स्वागत आहे पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मी विक्रांत ढवळे तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आपण आता उभा आहे बारामती इंदापूर रोडला मुक्ता टेक्सटाईलच्या शेजारी। तर पुन्हा मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की पाडव्याला आरके मोटर्स यांचं ओपनिंग झालेलं आहे आणि त्यांचा अजून 4-5 गाड्यांचा स्टॉक आलेला आहे। याबद्दल आपण माहिती घेणार आहे। तर पाहू शकता आरके मोटर्स 2 नंबर दिलेले आहे स्क्रीनवर, त्यांना कॉल करा। आणि तर चला आतमध्ये जर तुम्ही बघताय तर सेदान म्हणा, त्यानंतर एसयू मध्ये म्हणा, या सर्व गाड्या आता त्यांच्या ऑफिसला उभा आहेत। आज आपण बऱ्यापैकी भरपूर गाड्यांची माहिती घेणार आहे, जसं की सेलेरो, मारुतीची स्विफ्ट म्हणा, त्यानंतर हुंडाई एसेंट, मारुतीची डिझायर गाडी, नेक्साची सियास गाडी, त्यानंतर परत मारुतीची ब्रेझा गाडी, महिंद्राची एक्सयूव्ही गाडी, त्यानंतर इनोवा जी मॉडेल आणि नेक्साची बलेनो गाडी आणि सगळ्यात जास्त मार्केटला चालणारी आपली हुंडाईची क्रेटा गाडी। या सर्व या गाड्यांचा स्टॉक मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या मार्फत देणार आहे। पुन्हा मला तुम्हाला एक सांगायचं आहे की व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहत जावा। व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर मी नंबर दिलेला आहे, त्यांना कॉल करत जावा। तुम्ही काय करता, 2 नंबर आम्ही देतो, नंबर तुम्ही कॉल करत नाही पण कमेंट करत राहता। कमेंट जरूर करा मित्रांनो, पण कमेंट दुसराही वाचत असतो तशी कमेंट करा। जर खरंच तुम्हाला गाडी घ्यायची तर या ठिकाणी जे मालक आहेत त्यांना कॉल करा आणि गाडी घेऊन जावा। तर चला वेळ न घालवता प्रत्येक तुम्हाला मी गाड्यांची डिटेल देणार आहे। तर आपण सुरुवात करणार आहे। पहिली गाडी आहे MH42 सेलेरो गाडी, पेट्रोल सीएनजी गाडी आहे, 2017चं मॉडेल आहे। गाडीचं ओरिजिनल किलोमीटर 1,27,000 आहे मित्रांनो, ओनर सेकंड आहे। पण गाडीची जर कंडिशन पाहता तर गाडी बघा चारी बाजून मी तुम्हाला दाखवतो। गाडीची टायर कंडिशन, पाठीमागचा टायर, पुढचा टायर अतिशय चांगल्या कंडिशन मध्ये आहे आणि गाडीची ऑफर जास्त न लावता 4,30,000 लावलेले आहे। 4,30,000 निगोशिएबल प्राइस आहे। जेव्हा तुम्ही व्यवहाराला येताल नक्कीच तुमचा मान ठेवला जाणार आहे। आणि जर सर इकडे या एक मिनिट, जर आतली कंडिशन जर बघताय तर पाहू शकता क्रीम कलरचं असं कुशन आहे, फ्लोरिंग मॅटिंग आहे, त्यानंतर पूर्ण कंडिशन मध्ये गाडी आहे। आणि आता सध्या पेट्रोल सीएनजीचा जमाना आहे आणि नक्कीच मारुती ही कंपनीच्या गाड्या चांगल्या ॲव्हरेज देतात, तर तुम्ही ही गाडी घेऊ शकता, परचेस करू शकता। त्यानंतर गाडी घेताना महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट, ह्या गाडीचं पूर्ण डॉक्युमेंट क्लिअर आहे, यांना सर्वच गाडीचे डॉक्युमेंट क्लिअर आहे। तर सेकंड गाडीकडे आपण जाऊया। ही आहे मारुतीची स्विफ्ट गाडी, पेट्रोल सीएनजी गाडी 2014। याही गाडीचं किलोमीटर ओरिजिनल आहे, 1,30,000 गाडीचं किलोमीटर झालेलं आहे। फर्स्ट ओनर आहे, इन्शुरन्स व्हॅलिड आहे गाडीचा आणि गाडीची ऑफर फक्त 4,50,000 लावलेले आहे। मित्रांनो मला तुम्हाला अजून एक सांगायचं आहे, ज्या टाइमला तुम्ही सेकंड गाडी घेताय काही ठिकाणी लोक काय म्हणतात, आम्हाला गाडीचं किलोमीटर कमी पाहिजे, नंतर लोक काय म्हणतात गाडीचं किलोमीटर जास्त झालंय। एकाच ठिकाणी व्यवस्थित बोलत जावा। जर गाडीचं किलोमीटर जास्त झाले त्यालाही काहीतरी त्याच्या मागची कारणं आहेत। गाडी कस्टमरने वन हँड यूज केलेली आहे, गाडी चांगल्या स्थितीमध्ये आहे म्हणून त्या गाडीचं किलोमीटर 1,30,000 झालेलं आहे। जेव्हा तुम्हाला डाऊट येतो की गाडीचं किलोमीटर कमी आहे तेव्हा तुम्ही शोरूमला जाऊन तुम्ही चेक करत जावा, पण असं बोलणं जरा चुकीचंच आहे। तर सर आतल्या गाडीची कंडिशन बघा, गाडीची कंडिशन बघू शकता, ही 2014चं मॉडेल आहे। बघू शकता गाडीची आतली कंडिशन किती सुंदर आहे। आतलं कुशन बघा, फ्लोरिंग मॅटिंग बघा, गाडीचा डॅशबोर्ड बघा, 2014ची असूनही गाडीचा डॅशबोर्ड व्हाईट कलर नाही झाला। अशी सुंदर पेट्रोल सीएनजी गाडी की आता सध्या मार्केटमध्ये याही गाडीची जास्त चर्चा आहे, तर जरूर तुम्ही ही गाडी परचेस करू शकता। तिसरी गाडी आपल्याला त्याची माहिती मी सांगणार आहे, हुंडाई एसेंट गाडी, पेट्रोल गाडी आहे, 2012चं मॉडेल आहे। ज्या टायमिंगला हुंडाई एसेंट गाडी त्या टाइमला ही गाडी खूप चालायची मार्केटला, अजूनही ह्याचे खूप प्रेमी आहेत। तर किलोमीटर गाडी फक्त 75,000 झालेले आहे। फर्स्ट ओनर आहे गाडी मित्रांनो, 2012ची गाडी असूनही गाडीची कंडिशन बघा किती सुंदर आहे। आणि महत्वाचं MH12 पासिंग मध्ये गाडी आहे, पुणे पासिंग, आणि गाडीची ऑफर फक्त लावलेली आहे आपण 2,50,000 ऑन निगोशिएबल। चला याही गाडीची मी तुम्हाला आतली कंडिशन दाखवतो। तर बघा याही गाडीची कंडिशन कशी आहे, एकदम चांगल्या सुस्थितीमध्ये गाडीची आतली कंडिशन आहे। पाठीमागची कंडिशन चांगली आहे गाडीची। त्यानंतर चारी बाजून जर बघितलं तर कुठला कलर गेला नाही किंवा कुठल्या गाडीने रस्टिंग पकडलं नाही, ह्या गोष्टी आहेत। तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी आरके मोटर्सला ही गाडी आवडणार आहे। तर नेक्स्ट बघूया आपण 2017ची मारुती स्विफ्ट डिझायर VXI
याही गाडीला चांगले ॲव्हरेज आहे आता सध्या आणि गाडीचं किलोमीटर फक्त 32,000 झालेलं आहे। ओनर सेकंड आहे, इन्शुरन्स व्हॅलिड आहे। 6.5 लाख गाडीची किंमत लावलेली आहे। ही गाडी तुम्हाला MH12 पुन्हा पासिंग मध्ये गाडी अवेलेबल होणार आहे। बघू शकता गाडी चारी बाजून जर बघितलं तर गाडी पूर्ण चांगल्या कंडिशन मध्ये आहे आणि आतला जर पहा गाडीची कंडिशन कशी आहे, कुशन म्हणा, गाडीचा डॅशबोर्ड म्हणा, फ्लोरिंग मॅटिंग म्हणा, खूप सुंदर गाडी कस्टमरने यूज केलेली आहे। ओनर सेकंड बनतो। कधी कधी काय होतं, ज्या टायमिंगला एखादी गाडी आपण परचेस करतो त्या टाइमला ज्या माणसाच्या नावावर ती गाडी आहे तो जर व्यक्ती एक्सपायर झाला तर जो व्यक्ती आहे त्यांच्या बायकोच्या नावाने ती गाडी जाते, ओनर सेकंड बनतो आणि नंतर ही गाडी आपल्या थर्डला बनते। कधी कधी चांगल्या गाडी आपल्याला ओनर सेकंड म्हणून आपण कधी ती गाडी परचेस करत नाही। पण मित्रांनो सगळ्या गोष्टी बघूनच तुम्ही गाडी खरेदी करा। पुढची गाडी आहे आपल्याकडे मारुती सुझुकी सियाज ZI गाडी, डिझेल मध्ये गाडी आहे। 2016 मॉडेल आहे। 1,30,000 गाडीचं किलोमीटर झालेलं आहे। गाडीचा ओनर फक्त फर्स्ट आहे, इन्शुरन्स व्हॅलिड आहे आणि गाडीची किंमत फक्त ना फक्त 6,30,000 निगोशिएबल ठेवलेली आहे आणि बारामती पासिंगची गाडी आहे। गाडीचा नंबरही बघू शकता 0004 असा गाडीचा नंबर आहे। चारी बाजून गाडीची मी तुम्हाला कंडिशन दाखवतो। ही गाडी खूप लोक आता सध्या परचेस करतात कारण ही गाडी असतानाच ब्रँड आहे का, ज्या टाइमला तुम्ही गाडी चालवता ना त्याचा फील तुम्हाला तो पाहायला मिळतो। तर ही गाडी डिझेल SH VS सिस्टम आहे गाडीला। ZI मॉडेल स्मार्ट हायब्रिड व्हेकल सिस्टम। या गाडी ज्या टायमिंगला तुम्ही रहदारीच्या ठिकाणी थांबता त्या टायमिंगला ही गाडी थांबल्यानंतर गाडी बंद पडत नाही आणि त्याचं बॅटरीवरती ती गाडी जाते किंवा 80 स्पीड क्रॉस केल्यानंतर ना ती SH VS सिस्टमला गाडी जाते। तर यामुळे तुम्हाला नक्कीच तुम्हाला ॲव्हरेज मध्ये चांगलाच फरक पडणार आहे। जर गाडीची आतली कंडिशन बघताय तर गाडी बघा तुम्ही, गाडीची आतली कंडिशन कशी आहे, त्याचं कुशन म्हणा, त्यानंतर खालचं फ्लोरिंग मॅटिंग बघू शकता। स्टार्ट पुश बटन आहे गाडी आणि टॉप एंड मॉडेल मध्ये गाडी आहे। खरंच खूप सुंदर, मी स्वतः गाडी यूज केलेली आहे सियाज। फक्त तिचा एकच ड्रॉबॅक आहे की तो फक्त त्या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स, थोडा ग्राउंड क्लिअरन्स कमी असल्यामुळे थोडी गाडी लोक घेण्यासाठी टाळाटाळ करतात, पण अजूनही ती गाडी लोकांच्या मनामध्ये आहे सियाज। तर मित्रांनो नेक्स्ट गाडी आहे ब्रेझा, मारुती सुझुकीची VDI गाडी आहे। MH12 पासिंग तुम्ही बघू शकता, 54-25 नंबर गाडीचा आहे। गाडीचा कलर व्हाईट आहे। गाडीचं किलोमीटर झालेलं आहे 92,000। 2018चं मॉडेल आहे आणि आतली जर कंडिशन बघता तर गाडीची आतली कंडिशन मी तुम्हाला दाखवतो। तर आतली कंडिशन बघा, गाडीचा डॅशबोर्ड बघा, त्यानंतर गाडीचं फ्लोरिंग मॅटिंग बघा, गाडीचं कुशन बघा, पाठीमागची गाडीची कंडिशन बघू शकता। VDI गाडी आहे डिझेल मध्ये, खूप चांगलं गाडीला ॲव्हरेज बसतं। ज्यांच्याकडे गाडी आहे त्यांना खरंच विचारा गाडीला किती ॲव्हरेज बसतं। अजून गाडी ब्रेझा लोक घेतात आणि डिझेल गाडी म्हणलं तर पळत येतात। 54-25 नंबर गाडीचा आहे आणि गाडीची किंमत आहे 8,30,000 ऑन निगोशिएबल किंमत आहे। जेव्हा तुम्ही येताल व्यवहाराला नक्की तुमचा मान राखला जाणार आहे। ही आहे महिंद्रा XUV 500 W4 मध्ये गाडी जाते। MS16 नगर पासिंग आहे। 31-51 नंबर गाडीचा आहे। तुम्ही गाडीचे टायर कंडिशन बघू शकता, पाठीमागचे टायर म्हणा, गाडीचे पुढचे टायर बघू शकता। अजूनही गाडीचा कलर बघा जसा आहे तसाच आहे की ही गाडी खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे। आज गाडीचा आतलं जर बघितली कंडिशन गाडीची तर तेही मी तुम्हाला दाखवतो। गाडीची कंडिशन कशी आहे, 2017चं मॉडेल आहे। 1,45,000 गाडीचं किलोमीटर झाले। ओनर सेकंड आहे आणि गाडीची किंमत आपण लावलेली आहे 7,40,000 ऑन निगोशिएबल किंमत आहे। मित्रांनो समोर आल्यानंतर तुम्हाला बैठकीला प्राइस कमी होणार आहे। नेक्स्ट आहे इनोवा, 2011 एंडिंगचं मॉडेल आहे। 2,09,000 गाडीचं किलोमीटर झालंय। गाडीची कंडिशन बघू शकता कशी आहे, ग्रे कलर मध्ये गाडी आहे आणि अजूनही भरपूर लोक इनोवा वापरतात। इनोवा म्हणजे टोयोटा कंपनीचा ब्रँड आहे। कितीही गाडीचं किलोमीटर, ह्या गाडीचं जरी 6 लाख किलोमीटर जरी असेल तर ही गाडी लोक पळत येऊन परचेस करतात कारण ती गाडी बनवतानाच इनोवा तशी गाडी बनवलेली आहे कंपनीने। तर 2,09,000 गाडीचं किलोमीटर आहे। ओनर सेकंड आहे आणि गाडीची प्राइस फक्त ना फक्त 5,50,000 लावलेली आहे। ऑन निगोशिएबल किंमत आहे। गाडीचा डॅशबोर्ड बघू शकता, गाडीचं आतलं फ्लोरिंग मॅटिंग बघू शकता, गाडीचं कुशन पाहू शकता। वुडन मध्ये गाडीचा डॅशबोर्ड तयार केलेला आहे। पुढच्या जो कस्टमर आहे त्या व्यक्तीने खूप हौशी कस्टमर दिसत आहे, त्यामुळे अशा गोष्टी कस्टमर करतात गाडीला आणि दिसायलाही खूप छान वाटतं। त्यानंतर बघू शकता पाठीमागनं जर गाडीचं बघितलं तर कसा लुक तुम्हाला दिसेल। चांगली कस्टमरने गाडी वापर केलेला आहे
आणि कुठलीही गाडी सेकंड हँड गाडी घेताना गाडी पाठीमागचा बंपर आणि पुढचा बंपर हा पेंट असतो, कारण हे फायबर असतं आणि जे डोअर म्हणा, चारी डोअर म्हणा, बोनट म्हणा, ह्या गोष्टी फक्त ऍक्सिडेंटल नसू नये आणि पुढचे जे ॲप्रॉन म्हणा, पिलर म्हणा, ह्या गोष्टी तुटलेल्या नसू नये. तर नेक्स्ट गाडी आहे आपली बलेनो MH12 पासिंग मध्ये गाडी आहे, नेक्साची गाडी आहे ही. ह्याही गाडीला खूप आता सध्या मार्केट आहे. बघू शकता पाठीमागे रिअर वायपर आहे, ग्रे कलर मध्ये गाडी उभा आहे. गाडीच्या पुढची टायरची कंडिशन बघा, गाडीच्या पाठीमागची टायरची कंडिशन बघा. MH12 पुन्हा पासिंग मध्ये गाडी आहे. 2016चं मॉडेल आहे मित्रांनो. 1,06,000 किलोमीटर झाले गाडीचं. ओनर सेकंड आहे, इन्शुरन्स व्हॅलिड आहे आणि या गाडीची किंमत 6,90,000 ऑन निगोशिएबल प्राइस आहे. या ज्या किमती लावलेल्या आहेत ह्या ऑन निगोशिएबल किंमत आहे मित्रांनो. तुमच्या सगळ्यात आवडती ती गाडी म्हणजे हुंडाईची क्रेटा गाडी. E+ मॉडेल आहे, डिझेल आहे, 2019चं मॉडेल आहे. 1,00,000 गाडीचं 30,000 किलोमीटर झाले. ओनर फर्स्ट आहे गाडी आणि सगळ्यात जास्त मार्केटला चालणारी गाडी म्हणजे क्रेटा आहे. गाडीची किंमतही खूप कमी आहे, 10,50,000 गाडीची किंमत लावली, ऑन निगोशिएबल किंमत आहे. जर तुम्ही समोर बघितलं तर MH12 2004 नंबर गाडीचा आहे. खूप गाडीचा नंबर युनिक आहे, वेगळा. त्यानंतर तुम्हाला आतली गाडीची कंडिशन दाखवतो. बघा गाडीची आतली कंडिशन जर बघितलं तर गाडीचा कस्टमरने कसा वापर केलाय. गाडीला 2 एअरबॅग येतात. पुढे बघा डॅशबोर्ड गाडीचा, त्यानंतर म्युझिक सिस्टीम आहे, स्क्रीन म्युझिक सिस्टीम, त्यानंतर AC, स्टिअरिंगला सगळे बटन दिलेले आहेत त्यांनी. त्यानंतर पाठीमागं रिअर वायपर AC दिलेला आहे त्यांनी आपल्याला. बॅक साईडला कुशन पाहू शकता, फ्लोरिंग मॅटिंग बघा गाडीचं. व्हाईट कलर मध्ये गाडी आहे आणि मार्केटला सध्या आता ही गाडी शक्यतो मिळत नाही, कारण ज्याच्याकडे गाडी आहे तो विकत नाही, कारण त्याला माहिती ही काय आहे वस्तू. तर RK मोटर्सला ही आता गाडी उभा आहे. 2018चं मॉडेल आहे, 2019चं मॉडेल आहे. E+ गाडी आहे. गाडीची टायर कंडिशन बघू शकता, पुढची टायरची कंडिशन, पाठीमागची एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे गाडी आणि व्हाईट कलर शक्यतो मिळत नाही, त्यामुळे अजिबात वेळ घालवू नका. दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि ही प्राइस काय फायनल नाहीये. जेव्हा तुम्ही गाडी घ्यायला येताल तर नक्की तुमचा मान राखला जाणार आहे. धन्यवाद. तुम्ही आता जसं की सेलोरो म्हणा, स्विफ्ट VXi म्हणा, एसेंट म्हणा, डिझायर म्हणा, सियाज, ब्रेझा, महिंद्राची SUV 500, इनोवा, त्यानंतर बलेनो, या सर्व गाड्यांचा मी स्टॉकची माहिती या माझ्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दिलेली आहे. नक्कीच तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. येताना कॉल करून या मित्रांनो, तुमचा वेळ खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला एखादी गाडी घ्यायची तर त्यांना कॉल करा, सर आम्हाला ही गाडी घ्यायची, किंवा तुमची एक गाडी एक्सचेंज करायची तेही ऑफर आहे, तुम्ही तेही त्यांना सांगू शकता. सर माझ्याकडे गाडी आहे, मला एक्सचेंज करायची आहे, डॉक्युमेंट महत्त्वाचे आहे. गाडी बघायला आल्यानंतर डॉक्युमेंट पहा. खूप काय म्हणतात ना, घाई करू नका गाडी घेताना, सगळ्या गोष्टी बघून गाडी परचेस करा. बारामतीमध्ये भरपूर कार बाजार आहेत, भरपूर ठिकाणी कार्स आहेत, पण RK मोटर्स आता सध्या गुढीपाडव्यानंतर नवीन त्यांनी ओपन केलेलं आहे, मार्केटमध्ये नवीन आहे आणि खरंच त्यांचं काम चांगलं आहे. मी त्यांचं काम स्वतः बघितलेलं आहे. चांगल्या गाड्या असतात त्यांच्या. जसं की तुम्ही आता ह्या सर्व गाड्यांचं किलोमीटर बघितलं, गाड्यांचं किलोमीटर खूप जास्त आहे. जास्त असण्याचं कारण काय आहे की त्यांना असे बदल करायला अजिबात आवडत नाही, जे आहे तेच ठेवतात ते आणि कस्टमरला चांगली कार प्रोव्हाइड करतात. नक्कीच RK मोटर्स आज बारामतीमध्ये चांगलंच काम करेल. तर चला, कसा व्हिडिओ वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि नेक्स्ट स्टॉक लवकरच त्यांचा आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तोपर्यंत मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणत्या गाड्यांचं अजून पाहिजे माहिती. नक्कीच मी तुमच्यासाठीच सेवेसाठी आहे, तुमचं प्रेम आहे म्हणून तर मी पुढे चाललेलो आहे. असे व्हिडिओ बघत जावा. तोपर्यंत धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओ आपला लवकरच पुढचा कार बाजारचा येणार आहे, तो मी आता सांगणार नाही, तो आपला सरप्राईज राहणार आहे. तोपर्यंत जय शिवराय, धन्यवाद.